भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर हर। हरि ओम तत्सत। परमपूजनीय रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने आज आपण सगळे इथे जमलो आहोत। परमपूजनीय भक्तराज महाराज यांची काही निवडक भजने आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत। याचं कारण असं म्हणजे मुद्दाम का सांगितलं की ठराविकच भजने होतील, तर त्यामागचा नेमका अर्थ काय आहे किंवा ती भजनं म्हणताना नुसती म्हणायची नाही आहेत तर ती जगायची कशी हे सुद्धा लक्षात जर घेतलं तर त्याच्यामधून अर्थ अधिक स्पष्ट होतो आणि त्याच्यामधून भावोत्पत्तीसुद्धा तेवढ्याच प्रखरतेने होते। आणि त्यासाठीच आपण भजनांचे काही निवडक हेच आपण सादर करणार आहोत। भजनापूर्वी इथे सर्वप्रथम प्रार्थना करण्यात येईल। भजन सुरू करण्यापूर्वीची प्रार्थना म्हटली जाते ती परमपूजनीय भक्तराज महाराज ज्यांना आपण प्रेमाने बाबा म्हणतो ते आपल्या सद्गुरूंकडे विनवणी करत आहेत की जसे बोलविसी प्रभू तू अनंता तसे या जना मार्ग दावी न आता। प्रथम आपण भजनापूर्वीची प्रार्थना म्हणूया। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सदा दासहृदयी वसे साईनाथा तुला बोबडे बोलवे भूतनाथा जसे बोलवीसी प्रभू तू अनंता तसे या जना मार्गदारी नाता। अति बोलण्याचा सोईटनाथा मना रंगवी अंतरी रंगियाता। जिवे बोलिले बोलजे पूर्णनाथा जनार्थ बिंबो मनी साईनाथा। मगाशी अनंतानंद साईनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ अनंतानंद महाराज की जय। अच्युतानंद महाराज की जय। जसे बोलवीसी प्रभू तू अनंता तसे या जना मार्ग दावी न आता। हे आत्ताच आपण प्रार्थनेमधून ऐकलं। बाबांनी जणू आपल्या कल्याणाचा मार्गच या भजनामधून उत्स्फूर्तपणे उधळला आहे। बाबांची भजनं हे स्वर ताल लय यांनी सजलेलं संगीत नसून त्यातून सहजावस्थेमध्ये असणारं अध्यात्म समोर येतं। समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक प्रत्येकालाच माहीत आहेत। त्या चारोळ्यांमध्ये केवढा तरी गर्भितार्थ आहे हे त्यांचं पठण नव्हे तर अभ्यास करणाऱ्याच्या चटकन लक्षात येईल। अगदी तसंच परमपूजनीय भक्तराज महाराज यांच्या भजनामध्ये जो दडलेला अर्थ आहे तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आता पहा ना, श्रीधरा माधवा हरी वंदितो तुला, हे विघ्नहरा प्रभू शारंगधरा गोपाळा। वास्तविक गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता संबोधितो। आज कदाचित प्रथमच श्रीकृष्णाला विघ्नहरा असे म्हटलेले आपण ऐकले असेल। या मागे बाबांचा उद्देश काय असेल बरं? तर श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगून जसे अर्जुनाला त्याच्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढलं, त्याची चित्तशुद्धी झाल्यामुळे अर्जुनही स्थिरबुद्धी झाला, तसेच बाबा आपल्याला सांसारिक प्रापंचिक कष्टामधून अलगद बाहेर काढतात आणि भक्तांच्या कल्याणाकरता संसारात राहून साधना हाच मार्ग दाखवतात। या दिनाबुद्धीदे तव चरणी भजनाला अशी विघ्नहराकडे मागणी केली आहे आणि म्हणूनच
श्रीधरा माधवा हरी या भजनाने आपण या भजन संध्येला सुरुवात करत आहोत. हरिओम तत्सत. श्रीधरा माधवा हरी, श्रीधरा माधवा हरी, वंदितो तुला, वंदितो तुला. हे विघ्नहरा प्रभु शारंगरा गोपाळा, विघ्नहरा प्रभु शारंगरा गोपाळा. मति दे मज श्री गुरु चरण सेवेसी, चरण सेवेसी. मति दे मज श्री गुरु चरण सेवेसी, चरण सेवेसी. पुरवावी तुवाही गाढ आस दीनाचे, पुरवावी तुवाही गाढ आस दीनाचे. लागो झळा कोमल सुकुमारा, कोमल सुकुमारा. लागो झळा कोमल सुकुमारा, कोमल सुकुमारा. मनी लागे आस ही परमार्थाची, मनी लागे आस ही परमार्थाची. धाव पाव मुकुंदा शक्ती दे त्याची, धाव पाव मुकुंदा शक्ती दे त्याची. गीतान भुगनारा है, गीतान भुगनारा है. अचल चित्तरा है, अचल चित्तरा है. गुरुवा तुम्ही दुसरे दैवत जगिना है, साईवा तुम्ही दुसरे दैवत जगिना है. साष्टांग नमन चरणाला, साई चरणाला. साष्टांग नमन चरणाला, साई चरणाला. या दिना बुद्धी दे तव चरणी भजनाला, या दिना बुद्धी दे तव चरणी भजनाला. श्रीधरा माधवा हरी, श्रीधरा माधवा हरी, वंदितो तुला, वंदितो तुला. हे विघ्नहरा प्रभु शारंगरा गोपाळा, हे विघ्नहरा प्रभु शारंगरा गोपाळा, गोपाळा, गोपाळा. आता एकदा का आपल्याला कळलं की या संसार तापापासून मला तो विघ्नहरच वाचवू शकतो, तेव्हा आपलंच हे फसवणारं मन पुढचा प्रश्न विचारतो की तो विघ्नहर कसा आहे बरं? ज्याने आपल्याला जन्म घातला तो जन्मदाता आपला बाप कसा असेल बरं? या संदर्भातीलच बाबांची गोष्ट म्हणजे 16 फेब्रुवारी 1956 हा वसंत पंचमीचा दिवस होता. दिनू म्हणजे आपले बाबा प्रत्यक्ष श्री अनंतानंद साईश महाराज यांच्यासह श्री सामसाई सदन खेडीघाट मोरटक्का येथे आले होते. थंडीचे दिवस होते, पहाटेची वेळ होती. आपले सद्गुरू उठतील तेव्हा स्नानासाठी गरम पाणी करून देण्यासाठी दिनू लवकर उठला आणि लाकडे गोळा करून तिथल्या चूलखंडामध्ये पेटवायच्या कामामध्ये मग्न होता. त्यावेळी क्षणार्धात त्याचे अंतर्बाह्य बेभान अवस्था झाली. धुनी तर पेटवली होतीच, परंतु दिनूची अकस्मात ज्ञानधुनीही पेटली होती. लाकूड फाटा हाती घेऊन दिनू वेड्यासारखा फिरत होता, फेऱ्या मारत होता. आनंदाने त्याच्या मुखातून सुप्त स्वरूपात दिसलेली चित्त सरस्वती श्री शारदा प्रकट झाली आणि वैखरीतून शब्द उमटले, बाप माझा हो ज्ञानवंत. ह्या बापाचे म्हणजेच आपल्या जन्मदात्याचे वर्णन या भजनामधून आपण ऐकूया आणि त्याचा अर्थही समजून घेऊया.
बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, ज्ञानवंत की हो यशवंत की जो कीर्तिवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत. लक्ष्मी सहित से श्री हरी, लक्ष्मी सहित से श्री हरी, कुबेर जो घरी, कुबेर जो घरी, यम आज्ञाधारी, यम आज्ञाधारी, मोक्ष जिभेवरी, अष्टसिद्धी नांदती द्वारी, अष्टसिद्धी श्रीमंत बाप माझा हो ज्ञानवंत, ज्ञानवंत की हो यशवंत की जो कीर्तिवंत, बाप माझा हो वेदशास्त्र पूर्ण गीतेवरी, वेदशास्त्र पूर्ण गीतेवरी, मार्गी अंधकारी, मार्गी अंधकारी, ज्ञान वाटेवरी, ज्ञान वाटेवरी, बुद्धी स्थिर करी, मोक्ष पटाच उघडे करी, मोक्ष पटाच असा जो गुणवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा ज्ञानवंत की हो यशवंत की जो कीर्तिवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो दया क्षमा शांति सेवे करे, दया क्षमा शांति सेवे करे, दंडा हाती धरी, दंडा हाती धरी, छठी कटेवरी, छठी कटेवरी, सूर्य डोईवरी, मुख कांती चंद्र समपरी, मुख कांती असा जो दयावंत, बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, ज्ञानवंत की हो यशवंत की जो कीर्तिवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत. मार्ग चुके त्यासी पथावरी, मार्ग चुके त्यासी पथावरी, काम क्रोध हरी, काम क्रोध हरी, शुद्ध मन करी, शुद्ध मन करी, मोह अंगीकारी, दिव्य ज्ञान दृष्टी देई हरी, दिव्य ज्ञान असा जो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत, ज्ञानवंत की हो यशवंत की जो कीर्तिवंत, माझा हो ज्ञानवंत, बाप माझा हो ज्ञानवंत. शंख चक्र गदा हाती धरी, शंख चक्र गदा हाती धरी, झोळी खाकेवरी, झोळी खाकेवरी, भस्म लावे शिरी, भस्म लावे शिरी, गंगा डोईवरी,
कामधेनु सहित नर हरि कामधेनु सहित नर हरि असा जो श्रीमंत बाप माझा हो ज्ञानवंत बाप माझा हो ज्ञानवंत की हो यशवंत की हो कीर्तिवंत बाप माझा हो ज्ञानवंत बाप माझा हो ज्ञानवंत आत्मचक्षु निरीक्षण करी आत्मचक्षु निरीक्षण करी मनी वसे भरी मनी वसे भरी देव वर करी देव वर करी कृपा दृष्टी भरी ब्रह्मानंदी जीवन उद्धरी ब्रह्मानंदी जीवन उद्धरी असा जो ज्ञानवंत बाप माझा हो ज्ञानवंत बाप माझा हो ज्ञानवंत ज्ञानवंत की हो यशवंत की जो कीर्तिवंत बाप माझा हो ज्ञानवंत बाप माझा हो ज्ञानवंत उभासे माया बाजारी उभासे माया बाजारी ना ओळखे कोणी ना ओळखे कोणी धक्के खाई जनी धक्के खाई जनी शांत श्रीमणी नरवेश नटे त्रिपुरारी नरवेश नटे त्रिपुरारी असा जो मायावंत बाप माझा हो जनवंत बाप माझा हो ज्ञानवंत ज्ञानवंत की हो यशवंत की हो कीर्तिवंत हो ज्ञानवंत बाप माझा हो ज्ञानवंत बाबा साई परमहंस बाबा साई परमहंस नमन हे ध्यास नमन हे ध्यास लागे निज ध्यास लागे निज ध्यास नित्य सेवकास गुरुचरणी लागली आस साई चरणी लागली आस असा जो भगवंत बाप माझा हो का प्रसार हो जाता है। मानो अपना जीवन एक जादू की तरह बदल ही जाता है। हम सब भक्तों के जीवन में अज्ञानता को दूर करने की ताकत इसी नाम में है। विष्णु याग यज्ञ के बाद परम पूज्य बाबा ने उनके 2 परम शिष्यों का नामकरण किया था। पहला नाम रामजी भैया मतलब ही हमारे रामजी महाराज और दूसरे थे भाऊ भिड़वई मतलब ही हमारे अच्युतानंद जी महाराज। हमारा यह भजन इस नाम में जादू है श्री अच्युतानंद महाराज द्वारा ही रचित है। जिस रूप में अति सुख है भक्तराज कहूँ इनको पहचान इन्हीं है पहचान इन्हीं है जिस नाम में जादू है जिस रूप में अति सुख है भक्तराज कहो इनको पहचान इन्हीं पहचान इन्हीं
सिद्धयोगी अवतारी चैतन्य स्वरूपधारी निज भक्तों के हित में उनकी तड़पन सारी, उनकी तड़पन सारी भक्तों के हित में निज काया अर्पित है। भक्तराज कहो इनको पहचानने की है, पहचानने की। घाट बाट से राजा है पर फकीरी बाना है, आन बान भी शाही है पर रूह विदेही है, पर रूह विदेही है। पहचान नहीं कोई अब तक ये जमाने में, भक्तराज कहो इनको पहचान की। भक्तों के रखवाले हम उनकी छाया है, बगवैया हमारा है, हम उनके पौधे हैं, हम उनके पौधे हैं। उनके ही कृपा जल से आएगी बहारे, भक्तराज कहो इनको पहचान की। भगवान ओ भक्तों का नित प्रेम रहे जैसा, ऐसा ही हमेशा का सहवास रहे उनका, सहवास रहे उनका। चरणन में लो हमको यह अर्ज हमारी है, भक्तराज कहो इनको पहचान की, पहचान की है। जिस नाम में जादू है, जिस रूप में अति सुख है, भक्तराज कहो इनको पहचान की है, पहचान की है, पहचान की है। भक्त वात्सल्य आश्रम सुंदर, भक्त वात्सल्य आश्रम सुंदर, भक्ति सुखे भरला, भक्ति सुखे भरला। भक्त जनांच्या कल्याणास्तव
रात्रंदिन झटला भक्तजनांच्या रात्रंदिन झटला भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला औषध विकता विकता स्वामी भक्तराज झाले औषध विकता विकता स्वामी भक्तराज झाले भवरोगावर औषध द्याया सिद्ध पहा झाले भवरोगावर औषध द्याया सिद्ध पहा झाले साई श्रींच्या पूर्ण कृपेने साई श्रींच्या पूर्ण कृपेने भाग्योदय झाला भाग्योदय झाला भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला साई श्रींच्या पूर्ण कृपेने अंतरंग बदलले साई श्रीच्या पूर्ण कृपेने अंतरंग बदलले बाह्यांगाने तरीही योगी सामान्यची राहिले बाह्यांगाने तरीही योगी सामान्यची राहिले जो जो आला चरणापाशी जो जो आला चरणापाशी प्रेम सुखे बहरला प्रेम सुखे बहरला भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला अहंतेची कुणान बाधा सात्विक हे सगळे अहंतेची पुन्हा बाधा सात्विक हे सगळे गुरुचरणाशी सद्भावाने रंगुनिया राहिले गुरुचरणाशी सद्भावाने रंगुनिया राहिले नित्य मुक्त्या अंतस्थितीचा नित्य मुक्त्या अंतस्थितीचा प्रत्यय हो आला प्रत्यय हो आला भक्तजनांच्या
राज हे विराजित झाले भक्तांच्या हृदयी. भक्तराज हे विराजित झाले भक्तांच्या हृदयी. कीर्ती झाली भारत भूवर रुजले ठाई ठाई. कीर्ती झाली भारत भूवर हृदये ठाई ठाई. भक्त जनांच्या हृदयाकाशी भक्त जनांच्या हृदयाकाशी कल्पतरू ठरला कल्पतरू ठरला. भक्त जनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. सिद्धी हो प्राप्त तरीही दूर तिला ठेविले. सिद्धी होती प्राप्त तरीही दूर तिला ठेविले. भक्त वत्सल भक्तांसाठी धावून या गेले. भक्तवत्सल भक्तांसाठी धावून या गेले. माते परित्याग भक्त जनांना माते परित्याग भक्त जनांना पाना पाजिला. पाना वाहिला. भक्त जनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. भक्तजनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. हा प्रसंग होता रामदास स्वामींच्या पादुका आपल्या आश्रमात 4 दिवसाकरता आल्या होत्या. मोहन बुवा व रामदासी ते घेऊन आले होते. त्यांच्याबरोबर एक काणे बुवा कीर्तनकार आले होते. 1 दिवसातच त्यांना काय प्रचिती आली, काय दृष्टांत आला. त्यांनी रात्रीच्या प्रथम प्रहरी 3 वाजता 4 वाजता हे भजन लिहिलं. त्यांना बाबांचा दृष्टांत झाला आणि त्यांनी हे भजन लिहिलं आणि सकाळी रामानंद महाराजांना म्हणून दाखवलं त्यांनी. तर रामानंद महाराजांचं एकदम आवडतं भजन म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करतो. सिद्धांच्या या भेटीसाठी रामदास हे आले. सिद्धांच्या या भेटीसाठी रामदास ही आले. वात्सल्याचा पाहुनी तृप्त मनी झाले. वात्सल्याचा पाहुनी आश्रम तृप्तमणी झाले. जय जय रघु
समर्थ गर्जने जय जय रघुवीर समर्थ गर्जने हरि ओम तत्सत मंत्र 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 गर्जने परिसर हा भरला परिसर हा भरला भक्त जनांच्या कल्याणास्तव रात्र दिन झटला भक्त जनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला भक्त जनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला भजन कीर्तनी गायनी सगळे भक्त इथे रमले. राष्ट्रगुरूंच्या किंवा श्री सद्गुरूंच्या चरण दर्शने भारावून गेले असं त्यांनी प्रगट केलं. त्यांना अशी अनुभूती आहे. भजन कीर्तनी गायनी सगळे भक्त इथे रमले. भजन कीर्तनी गायनी सगळे भक्त इथे रमले. राष्ट्रगुरूंच्या चरण दर्शने भारावून गेले. राष्ट्रगुरूंच्या चरण दर्शने भारावून गेले. ज्यांनी हे भजन लिहिलंय त्यांचं नाव नारायण बुवा काणे. त्यांनी आपला उल्लेख केला याच्यामध्ये. श्री सद्गुरूच्या चरण दर्शने भारावून गेले. श्री सद्गुरूंच्या चरण दर्शने भारावून गेले. प्रेम पूरा प्रेम पूरा पाहुनी नयनी प्रेम पूरा पाहुनी नयनी नारायण हासला. नारायण हासला. भक्त जनाच्या कल्याणात रात्रंदिन झटला. भक्त जनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. भक्त वात्सल्य हा आश्रम सुंदर. आश्रम सुंदर भक्ती सुखे भरला. सुखे भरला. भक्त जनांच्या कल्याणास्तव रात्रंदिन झटला. 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 रात्रंदिन झटला. रात्रंदिन झटला. राम से बडा राम का नाम असंही आपण ऐकलं असेल. समर्थांनी दासबोधामध्ये वर्णन केलं आहे. अगाध महिमा न वचे वदला नामे बहुत जन उद्धरला. हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी.
हळहळ विषपाशन केल्यावर रामनामाने भगवान शंकरांचा दाह कमी झाला, हेही गोष्ट माहिती असेल आपल्या सर्वांनाच. या नामाला शास्त्राचा आधार आहे हे देखील याच्यामधून स्पष्ट होतं. आणि याच अर्थाचं भजन भक्तराज महाराज रचित आपण आता ऐकूया. एक तुझे नाम शास्त्राचा आधार. एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, तुझे नाम शास्त्रांचा आधार, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, वेदांच्या जे पार तत्व तुझे, वेदांच्या जे पार तत्व तुझे, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, तुझे नाम शास्त्रांचा आधार, सगुण निर्गुण भेदा भेद कर्म, गुण निर्गुण भेदा भेद कर्म, तेच खरे परम नभे तुझे, खरे वर्म नावे तुझे, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, त्रिगुण आकार अन्य षडविकार, त्रिगुण आकार अन्य षडविकार, तयाची ये पर रूप तुझे, तयाची पर रूप तुझे, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, तुझे नाम शास्त्रांचा आधार, मनाचा जो बोध शब्द ध्येयी शोध, मनाचा जो बोध शब्द घेई शोध, भक्तीचे आधार नाम तुझे, भक्तीचे आधार नाम तुझे, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, तुझे नाम शास्त्रांचा आधार, नाम हे स्वरूप तेचे नाम रूप, नाम हे स्वरूप वेचे नाम रूप, एका ओळे एक भाष्य तुझे, कावळे भास तुझे, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, नाम हे अजर, नाम हे अजर ज्ञानाचे जे मूळ, नाम हे अजर ज्ञानाचे मूळ, प्रकृतीची भूल भूल लोकाचे, प्रकृतीची भूल भूल लोकाचे, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, वेदांच्या जे पार तत्व तुझे, वेदांच्या जे पार तत्व तुझे, एक तुझे नाम शास्त्रांचा आधार, तुझे नाम शास्त्रांचा आधार, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय
विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. आणि माझ्या मते यावेळेसची भजनं दीपकदादासुद्धा मुद्दामून सावकाश शब्दांवरती ठेहराव देत म्हणत आहेत की त्याचा अर्थही आपण उलगडून घ्यावा. यासाठी माझ्या मते दीपकदादांसाठी परत एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. आत्ताचं जे भजन म्हटलं त्यातून नामाचं महत्त्व तर आपल्याला कळलंच. आपण अगदी सहजगत्या म्हणतो नामाचं महत्त्व माहिती हो, पण मुलांची शाळा, ऑफिस, पाहुणे, मला तर वेळच नसतो. मी नामस्मरण करायला बसलो ना की नेमकी कामं आठवतात आणि नाम मागे पडतं. एकाग्रता होतच नाही. पहा ना, हा सूर अगदी सगळ्यांनाच मान्य असेल, कधी ना कधी म्हटलाही गेला असेल. नामस्मरण करण्यामधला हा अडथळा तर नसेल? त्यावर उपायही हवेच ना. बाबांचे पुढचे भजन आपल्याला या माया बाजारातून दूर नेते. कितीतरी भक्तांना हा अनुभव आला आहे की या भजनामुळे माझे अरिष्ट टळले, हे भजन म्हटले आणि भवसागरातून पार होण्याचा मला मंत्रच मिळाला. या भजनामधून खरोखरच शमनाची शक्ती मिळते. या भजनामध्ये फक्त देवाचीच आस आहे, भगवंताकडे आर्जव आहे. ऐकूया प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची. यामधील शरणागत भाव आपण समजून घेऊया. प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची, धरू मी आस कोणाची. प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची, धरू मी आस कोणाची. होई जरी दुःख या जीवा, होई जरी दुःख या जीवा, देई परी शक्ती शमनाची, देई परी शक्ती शमनाची. विधाता तुझी जगी असता, विधाता तुझी जगी असता, करू का चिंतामणी त्याची, करू का चिंतामणी त्याची. प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची, धरू मी आस कोणाची. पदिया शक्ती नसताना, पदिया शक्ती नसताना, उठे मी मार्ग क्रमण्याचे, उठे मी मार्ग क्रमण्याचे. बुद्धीचा दाता तू असता, बुद्धीचा दाता तू असता, धरू का भीती पडण्याची, धरू का भीती पडण्याची. प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची, धरू मी आस कोणाची. असे मी घोर अंधारी, असे मी घोर अंधारी, दृढताही राहो चरणासी, दृढताही राहो चरणासी. श्री गुरु स्वामी असता,
सांगू कोणाचे, दुःख कसे सांगू कोणाचे. येई रे येई साईनाथ येई बा, सुबुद्धी देई तरण्याचे, सुबुद्धी प्रभु या माया बाजारी धरुनी आस कोणाचे, धरुनी आस कोणाचे. पावना दत्ता दयाळा पावना दत्ता, 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 पावना दत्ता पावना दत्ता दयाळा पावना दत्ता. आस कोणाची धरुनी आस कोणाची, प्रभु या माया बाजारी धरुनी आस कोणाची, धरुनी आस कोणाची. खूप सुंदर भजन, सगळ्यांचं आवडतं भजन. याच्यात बाबांनी म्हटलंच आहे, तुला काही पण अडचणी आल्या तर तू मला सांग, मला हाक मार, म्हणजे मी नक्की येईन. सगळ्यांचं खूप आवडतं भजन. सगळ्या दीपक दादाने खूप सुंदर सुंदर त्याला गायलं. कार और बाचा इन्हीं गुणों के कारण जाने अनजाने हमसे बहुत सारे कर्म होते हैं, कुछ सुखी कर्म, कुछ कर्म दुखी कर जाते हैं. ये सारे कर्म हमारे प्रारब्ध भोग ही तो है. इन्हीं भोगों को संभाव समझते हुए प्रभु के चरणों में ध्यान लगाना ही जीवन की पूर्तता है. बाबा कहते ही हैं, क्या करेगा तकदीर तेरा जिसने उसी को बनाया है. मतलब हमारी तकदीर लिखने वाला भी वही है और हमारी बुद्धि को चलाने वाला भी वही है. तो क्यों ना हम हमारे अपने प्रभु से सारे सवालों के जवाब मांगे. लेकिन जवाब हमें तभी मिलेंगे जब हम अपना सर्वस्व ईश्वर को लुटाएंगे. तभी तो कहते हैं, लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, क्षमा वो करेंगे कभी ना कभी. लुटाओ जी दिल को, लुटाओ जी दिल को, लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी. जीवन की है यह नदियाँ गहरी, जीवन की लगेंगे किनारे, कृपा हो तभी. हाँ लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, लुटाओ प्रभु के चरणों में, क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी. दिए हैं तुमको खिलौने, हाँ दिए हैं
टूटेंगे मिलेंगे जो मिट्टी में, टूटेंगे मिलेंगे जो मिट्टी में, यह कभी ना भूला करूं। जिसने तुम्हें जो भेजा है वहीं पर, जिसने तुम्हें जो भेजा है वहीं पर, बुलावेंगे फिर कभी ना कभी। हाँ, बुलावेंगे कभी ना कभी। लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, आओ जी दिल को प्रभु के चरणों में, क्षमा हो बख्शेंगे कभी ना कभी। हाँ, क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी। इस खिलौने के गमजे में, इस खिलौने के गमजे में नारह अलमस्त तू, रह कर उसी में जो हरदम, रह कर उसी में जो हरदम, रख दिल को अलहदा तू। इस दिल के मालिक जो उसी को ही दिल दे, इस दिल के मालिक जो उसी को दिल दे, लगावेंगे दिल से दिल कभी ना कभी। हाँ, लगावेंगे दिल से दिल कभी ना कभी। लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी। क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी। काफर क्यों डरता है किसी को, हाँ काफर क्यों डरता है किसी को, काफर क्यों डरता है किसी को, क्या करेगी ये दुनिया। यदि तुझको है चुराना, यदि तुझको है चुराना, यदि तुझको है चुराना, है खुला साई खजाना। गुनहगार बंदा यदि हो साई का, गुनहगार बंदा यदि हो साई का, रहम वो करेंगे कभी ना कभी। हाँ, रहम वो करेंगे कभी ना कभी। लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी। क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी।
तकदीर तेरा, हाँ क्या करेगा तकदीर तेरा, क्या करेगा तकदीर तेरा। जिसने उसको बनाया है, चलाती शरीर को बुद्धि, चलाती शरीर को बुद्धि, दे उसे मालिक हवाले। पूछे अपने दिल को किसके सहारे, पूछे अपने दिल को, छूटेगा सवाल तेरा जब भी के तभी। प्रभु के चरणों में लुटाओ जी दिल को, प्रभु के चरणों में। क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी, क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी। जखड़ी जो हाथों में कड़िया, जखड़ी जो हाथों में कड़िया, पहनी है पाँवों में बेड़ी। क्या कहना चाहते हैं बाबा? जखड़ी जो हाथों में कड़िया, पहनी है पाँवों में बेड़ी। फिरता हूँ जब बाजार में, फिरता हूँ जब बाजार में, आवाज हरदम तेरी। भक्तराज बाबा अपने भजनों में कभी भक्तराज कभी लिखते नहीं थे, वो दीना के नाम से संबोधित करते थे भजन को। अलमस्त दीना गुनहगार तेरा, अलमस्त दीना गुनहगार तेरा। बचाओ गुनों से जब भी के तभी, बचाओ गुनों से कभी के कभी। लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में, लुटाओ जी दिल को प्रभु के चरणों में। क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी, हाँ क्षमा वो बख्शेंगे, क्षमा वो बख्शेंगे, क्षमा वो बख्शेंगे कभी ना कभी। कभी ना कभी असं म्हणत माझ्या मते बाबांनी एक प्रकारे आपल्याला आश्वासनच दिलेलं आहे। त्यामुळे आपण नव्या जोमानी नव्या उत्साहाने असेच भंडारे अधिकाधिक साजरे करायचे, कारण रहम वो करेंगे कभी ना कभी। सुरुवातीलाच आपण प्रत्यक्ष विघ्नहरच आपला पालनकर्ता कसा आहे हे समजून घेतलं। तो कसा आहे हे सुद्धा आपल्याला कळलं। कळल्यानंतर नामस्मरणाला आपण सुरुवातही केली। हळूहळू नामाची जादू आणि त्याचा महिमा लक्षातही आला। मायेच्या जाळ्यातून सुटण्यासाठी आपण आपल्याच ना मा ला लावलं सुद्धा। आता पुढं काय याचं उत्तर बाबांनी दिलं आहे। आता पुढं संग्राम म्हणजे युद्ध,
म्हणजे लढाई. म्हणजे कुणाची कुणाशी लढाई, तर खोट्या मीची खऱ्या मीशी लढाई. जे दृश्य आहे तेच किंबहुना खरं आहे, किंबहुना तेवढंच खरं आहे असा आपला समज असतो. हा देह म्हणजेच मी, तर मी हा देह म्हणजेच मी एवढं समजून आपण वावरत असतो. हा झाला खोटा मी. जसजसं नाम दृढ होतं ना, तसतसं आत्मस्वरूप प्रकट होऊ लागतं आणि तो असतो खरा मी. ह्या सत्याला जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत जीवन हा संग्राम. या भजनात शेवटी बाबा म्हणतायत, आता तरी तू सावध हो रे, करते पण तू मला अर्पी रे, मीपणात तू मज आठव रे, खचित मी करीन तुला निष्काम, मानवा जीवन हा संग्राम. मानवा जीवन हा संग्राम, मानवा जीवन हा संग्राम, बांधवा करीभक्ती निष्काम, अवघे संघर्षाचे धाम, मानवा जीवन हा संग्राम. आता तरी तू सावध हो रे, करते पण तू मला अर्पी रे, मी पणात तू मज आठवी रे, खचित मी करीन तुला निष्काम, खचित मी मानवा जीवन हा संग्राम, बांधवा करी भक्ती निष्काम, अवघे संघर्षाचे धाम, मानवा जीवन हा तर वेळ कमी आहे म्हणून एकच अंतरा घेतला तेवढा त्यांच्या चरणी प्रस्तुत कर. वेळेअभावी आपल्याला थोडं आटोपतं घ्यायला लागतं आहे. तरी आपण आणखीन एक भजन शेवटचं, रामसा रामानंद प्रभू, हे भजन आपण सादर करणार आहोत. परमपूज्य बाबांचे भक्त श्री मुकादम, ज्यांना आपण डॅडी असे म्हणतो, त्यांनी रामानंद महाराज यांच्यावरती हे भजन रचलेलं आहे. राम सरामानंद प्रभु, भक्तराज की याद दिलाता है, राम सरामानंद प्रभु राज की याद दिलाता है, हो जाए कृपा दृष्टि जिस पर वह नारायण हो जाता है, राम सा रामानंद प्रभु भक्तराज की याद दिलाता है. शांत सागर सा स्थिर सदा, शांत सागर सा स्थिर सदा, गहराई न कोई नाप सका, इंसान तो क्या कोई भी प्रभु तेरे आगे शीश झुकाता है, राम सा प्रभु भक्तराज की याद दिलाता है, हो जाए कृपा दृष्टि जिस पर वह नारायण हो जाता है, तेरी रसना से
कंधे पर वह ज्योतिर्मय हो जाता है। तेरे रुख का अंदाजा लेकर तूफान शांत हो जाता है। राम सा रामानंद प्रभु भक्तराज किया जलाता है। हो जाए कृपा दृष्टि जिस पर वह नारायण हो जाता है। सपनों में दृष्टि पड़े जिस पर वह पतित पावन हो जाए। सच कहूँ तो ऐसा है जादू पापी पावन हो जाता है। राम सा रामानंद प्रभु भक्तराज किया जलाता है। हो जाए कृपा दृष्टि जिस पर वह नारायण हो जाता है। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। अज्ञानी मन हमारा बुद्धि को तेरा सहारा। ज्ञानी मन हमारा बुद्धि को तेरा सहारा। रहे क्यों न हमारे मुख में सदा प्यारा नाम तेरा। रहे क्यों न हमारे मुख में सदा प्यारा नाम तेरा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। माया के वश जो हम हैं वह तेरे हुक्म की है। माया के वश जो हम हैं वह तेरे हुक्म की है। रहम कर प्रभु तू हम पर एक तेरा है सहारा। रहम कर प्रभु तो हम पर एक तेरा है सहारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। आंखें दी जो अंधी मन में है घोर अंधेरा। आंखें दी जो अंधी मन में है घोर अंधेरा। दे आत्मचक्षु हमको रूप देखे हम तिहारा। हे आत्मचक्षु हमको रूप देखे हम तिहारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। भगवान तू यहाँ है दिल कांपे क्यों हमारा। भगवान तू यहाँ है दिल कांपे क्यों हमारा। पास पाप गठरी हमरे पतितों का तू सहारा। पास पाप गठरी हमारे पतितों का तू सहारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। गुरु साई आप हमरो चरणों में दास ठाड़ो। गुरु साई आप हमरो चरणों में दास ठाड़ो। इस देह को गति देना ठोका नाथ हमारा। इस देह को गति देना ठोका नाथ हमारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। 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 चरणों में हम पड़े हैं इंसाफ हो हमारा। चरणों में हम
सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगिराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधु सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे समर्थ सद्गुरु नाना महाराज की सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, मेरा अंतर मेरा मिलाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, हे योगेश्वर हे ज्ञानेश्वर हे सर्वेश्वर हे परमेश्वर, निज रूपा परसाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, मेरा अंतर मेरा मिलाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, हम बालक तेरे द्वार पे आए, हम बालक तेरे द्वार पे आए, हम जल दर्श दिखाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, मेरा अंतर मेरा मिलाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, शीश झुकाए करे तेरी आरती, शीश झुकाए करे तेरी आरती, प्रेम सुधा बरसाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, मेरा अंतर मेरा मिलाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, अंतर में युग युग से सोई, अंतर में युग युग से सोई, चित शक्ति को जगाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, मेरा अंतर मेरा मिलाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, साची ज्योत जगे हृदयों में, साची ज्योत जगे हृदयों में, सोहम नाद जगाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, मेरा अंतर मेरा मिलाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, जीवन मुक्तानंद अविनाशी, जीवन मुक्तानंद अविनाशी, शरणन शरण लगाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, मेरा अंतर मेरा मिलाओ। सद्गुरु ज्योत ज्योत जगाओ, ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगिराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगिराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधु सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। रामानंद महाराज की जय। गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। दे हर हर हर
दीपक दादांचं आणि सगळ्यांचं भजन अतिशय सुंदर आणि भावपूर्ण झालं, पण वेळेच्या अभावी आपल्याला काही भजनं ऐकता नाही आली आणि आता उद्या आपण ती नक्कीच ऐकूया, कारण ती ऐकल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. अतिशय सुंदर हा भजनांचा कार्यक्रम झाला, पण वेळेअभावी आपल्याला लवकर संपवावं लागलं, त्याबद्दल क्षमस्व. यानंतर प्रसाद सुरू झालेला आहे, तेव्हा सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे.